नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, येतो त्या गुरुवारी श्रावणातली संकष्ट चतुर्थी आहे. आता गणपती अगदी थोड्या दिवसांवर आलेला आहे आणि त्याच्या अगोदर श्रावणात जी संकष्ट चतुर्थी येते त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बघा, गणपती बाप्पा हे अबालवृद्धांचे आराध्य दैवत आहे. गणपती बाप्पा हे आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारे, गोडधोड आवडीने खाणारे, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारे असे सर्वांना आदर्श वाटणारे असे देवता आहेत. बघा, जी मुले गणपती बाप्पांची सेवा किंवा आराधना करतात किंवा स्तोत्र मंत्र म्हणतात त्यांच्यावरती गणपती बाप्पांची विशेष कृपा असते. आणि जी मुलं अभ्यास करतात, मन लावून अभ्यास करतात, त्यांना गणपती बाप्पा हा भरभरून आशीर्वाद देत असतो. कारण गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले गेलेले आहेत. तर बघा, गणपती बाप्पा हा संकटनाशक आहे, सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. त्यामुळे आपल्याला संकष्ट चतुर्थीला आईंनी मुलांकडून जर मोठी असेल तर त्यांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, अभ्यास लक्षात राहण्यासाठी बघा, आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे. 1 मार्क, 2 मार्क, 1%, 2%नी सुद्धा एक एकदा सीट जाते. किंवा मुलांना म्हणजे जर लहान असतील किंवा अगदी किंडरगार्डनमध्ये असतील तर ते बोबडं बोलत असतात. जीभ त्यांची अगदी म्हणजे जेव्हा ते उच्चार करतात तेव्हा अगदी स्पष्ट नसतात किंवा लवकर बोलत नाहीत किंवा अभ्यास लक्षात राहत नाहीत किंवा अभ्यास करत नाहीत, खूप दंगा करतात, खूप वांड आहेत. तर त्यांना तुम्ही या संकष्ट चतुर्थीपासून हा उपाय करा. मी आता पुढं सांगणार आहे कसं करायचं, तर व्हिडिओ नक्की बघा, अजिबात स्किप करू नका. तर बघा, येतो त्या गुरुवारी संकष्ट चतुर्थी आहे. आता ज्यांचे श्रावणातले गुरुवार उपवास आहे त्यांना हा उपवास धरता येणार नाही. त्यांनी श्रावणातले गुरुवारचे उपवास तुम्ही चालू ठेवायचे आहेत. जे श्रावणातले गुरुवारचे उपवास जे नाही करत आहेत त्यांनी संकष्ट चतुर्थीचा जर तुम्ही उपवास करायचा असेल किंवा करत आला असेल तर त्यांनी तो कंटिन्यू करायचा आहे. तर आपल्याला छान दिवा प्रज्वलित करून गणपती बाप्पांना पहिली 5 पळी पाणी किंवा 11 पळी पाणी, त्याच्यानंतर पंचामृत किंवा दूध कच्चं आणि नंतर परत 5 पळी पाण्याने छान अभिषेक करून घ्यायचा आहे. आता बघा, अभिषेक करताना तुम्हाला ओम गणपतये नमः हाच फक्त मंत्राचा जाप करायचा आहे किंवा श्री गजानन जय गजानन या मंत्राचा जाप करायचा आहे. कुठलाही मंत्र चालू शकतो. त्याच्यानंतर छान मूर्ती स्वच्छ करून घ्या, पुसून घ्या. तांबणामध्ये खालती थोड्याशा अक्षता टाकून गणपतीची मूर्तीची स्थापना करून घ्या. त्याच्यानंतर गणपतीला छान चंदन किंवा अष्टगंध लावा आणि त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीला ह्या दिवशी शेंदूर लावायचा आहे, कुंकू नाही. गणपतीला शेंदूर अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्हाला शेंदूर लावायचा आहे. तुम्हाला 11 कापसाच्या मण्यांची तुम्हाला इथं वस्त्र घालायचं आहे. छान लाल फूल, बघा आता तुम्हाला जास्वंदीचं फूल मिळालं तर अतिशय उत्तम. जर जास्वंदीचं नसेल तर कुठलंही लाल फूल म्हणजे गुलाबसुद्धा तुम्ही वाहू शकता. तर ते वाहून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य मात्र गणपती बाप्पांना न चुकता सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करता तेव्हा दाखवायचं आहे. एक फळ पण तुमच्याकडं जर असेल तर कुठलंही फळ तुम्ही दाखवू शकता. केळी दाखवू शकता, ॲपल, मोसंबी, जर तुमच्याकडं संत्र असेल तर तेही दाखवू शकता किंवा जर तुमच्याकडे डाळिंब असेल जे गणपती बाप्पांचं आवडतं फळ आहे तर तेही तुम्ही दाखवू शकता. आणि त्याच्यानंतर जो उपाय करायचा आहे तो मी सांगणार आहे. बघा, सकाळी आता मुलं स्कूलमध्ये जातील तर काही हरकत नाही. संध्याकाळी त्यांना हातपाय धुवायला लावा. त्याच गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर बसायचं आहे आणि तुम्हाला 11 दुर्वांची 11 जुड्या, बघा 11 दुर्वा घ्यायचे आहेत, त्याची एक जुडी करायची आहे. परत 11 दुर्वा घ्यायचे आहेत, त्याची एक जुडी करायची. असं 11 दुर्वांच्या 11 जोड्या किंवा 21 दुर्वांच्या 21 जोड्या. परत तुम्ही पाठीमागं जाऊन व्हिडिओ पूर्णपणे व्यवस्थित ऐका. तर एक जोडी तुम्हाला घ्यायची आहे. जर तुमची मुलं लहान असतील तर त्यांना साईडला बसवा. आईने ही जोडी त्यांच्या हातात द्यायची आहे आणि गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला 1 खेपा, त्याच्यानंतर तुम्हाला 1 खेपा
संकटनाशन गणपती स्तोत्र 1 खेपा आणि ओम गणपतये नमः हा तुम्ही 1 माळ किंवा 111 खेपा तुम्ही करा किंवा 21 खेपा करा. तर असं केल्यानंतर ती गणपतीची जोडी तुम्हाला गणपतीच्या चरणांच्या इथं वाहून द्यायची. आता माझ्याकडे एकच जोडी आहे, सो मी तुम्हाला हे परत परत दाखवते आहे. जर तुमच्याकडे एकच जोडी असेल काहीही हरकत नाही, ती चरणांना स्पर्श करायची, परत तुमच्या मुलांच्या हातात द्यायची. मुलं अगदीच लहान असतील तर तुम्ही स्वतःच्या हातात घ्या आणि मुलांना हात लावायला सांगा तुम्हाला, किंवा मुलांच्या हातात द्या आणि तुम्ही गणपती अथर्व शीर्ष आणि संकटनाशन गणपती स्तोत्र आणि त्याच्यानंतर ओम गणपतये नमः 11 किंवा 21 खेपा. तर तुम्हाला असंच कंटिन्युअस करायचं आहे. बघा, फलश्रुती फक्त तुम्हाला 11व्या खेपेला किंवा 21व्या खेपेला म्हणायची आहे गणपती अथर्व शीर्षची. तर 11 दुर्वांच्या 11 जोड्या किंवा 21 दुर्वांच्या 21 जोड्या, जसं तुम्हाला दुर्वा अवेलेबल असतील तसं तुम्ही या जोड्या करू शकता. एकच जोडी मिळाली तर तीच 11 खेपा आपण व्हायची आहे. तर असं तुम्ही करून मुलांना, जर बघा आपणच जर मुलांना सवय लावली नाही ना तर त्यांना हे पाठ पण नाही होणार. त्यामुळं मुलांना सवय लावा की ॲटलिस्ट तुम्ही गणपती अथर्व शीर्ष, संकटनाशन गणपती स्तोत्र, प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, ओम गणपतये नमः आणि मेन म्हणजे गायत्री मंत्र ॲटलिस्ट दररोज त्यांनी 108 खेपा तरी केला पाहिजे. अगदी स्टार्टिंगला त्यांना टाईम नसेल तर तुम्ही त्यांच्याकडनं 51 खेपा करून घ्या. पण गायत्री मंत्राने आणि गणपती अथर्व शीर्षाने मुलांची प्रगती होते, त्यांची बुद्धी तल्लख होते, त्यांचे जे उच्चार आहे ते स्पष्ट होतात, अभ्यास लक्षात राहायला लागतो, अभ्यासाची त्यांची जी ओढ आहे किंवा जे म्हणतो ना की इच्छा व्हायला पाहिजे अभ्यासाची, तर ती इच्छा होते. किंवा जर मुलं खूप वांडपणा करत असतील किंवा खूप दंगा घालत असतील, व्यवस्थित तुमचं ऐकत नसतील, या सेवेमुळे हळूहळू तुम्हाला त्यांची प्रगती दिसेल आणि वागण्यामध्ये त्यांची सुधारणा पण दिसेल. बघा, आता गुरुवारी तुम्ही संध्याकाळी त्यांना शाळेतनं येऊन दे निवांत, संध्याकाळीसुद्धा तुम्ही करू शकता. चंद्रोदय 9 वाजता आहे, त्यामुळे त्याच्या अगोदर तुम्ही या सेवा त्यांच्याकडून करून घ्या छान. त्यानंतर संध्याकाळी छान मोदक दाखवा, 11, 21 तुम्हाला जेवढे जमेल तेवढे मोदक दाखवा. त्याच्यानंतर चंद्रोदयाच्या नंतर तुमचा उपवास सोडा. बघा, मुलांना उपवास करायची गरज नाही, आईने केला तर चालेल, किंवा नुसती तुम्ही सेवा त्यांच्याकडून करून घ्या. सेवा करणं हे महत्त्वाचं. परत ही सेवा तुम्हाला जेव्हा आपण गणपती स्थापना, म्हणजे जेव्हा गणेश स्थापना आपण गणपती ज्या दिवशी बसवणार आहे त्या दिवशी परत ही सेवा तुम्हाला करायची आहे. तर असं तुम्ही दर संकष्ट चतुर्थीला ॲटलिस्ट तुमचे 11 किंवा 21 संकष्ट चतुर्थीला या सेवा झाल्या पाहिजे. किंवा मुलांच्याकडून तुम्ही करून घ्या. आईने जरी म्हटल्या तरी मुलं साईडला बसली पाहिजे. असं नाही की चला मुलं खेळायला गेलेत, आईने या सेवा केल्या तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण आपल्याला दुर्वा त्यांच्या हातात द्यायचे आहेत. आणि बघा, जेव्हा आपण आवर्तनं म्हणतो तर त्याचे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स असतात किंवा ते मंत्र किंवा स्तोत्राचे जे पॉझिटिव्ह इफेक्ट्स असतात ते त्यांच्या ऐकण्यात आले पाहिजे. कारण तरच त्यांच्या हे सगळे मंत्रस्तोत्र पाठ होतील आणि त्यांना गोडी लागेल म्हणण्याची. तर हे तुम्ही नक्की म्हणून घ्या. गायत्री मंत्रसुद्धा त्यांना दररोज 11 खेपा किंवा 21 खेपा, 51 खेपा किंवा 108 खेपा नक्की म्हणून घ्या. तर ह्या सगळ्या सेवा तुम्ही नक्की करा आणि त्या कंटिन्यू पण करा. तर बघा, ह्याचबरोबर तुम्ही मुलांच्याकडे लक्ष पण द्या, ते अभ्यास करतायत की नाही, तुमचा फुल सपोर्ट त्यांना द्या. काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांच्याबरोबर बसून ते सॉल्व्ह करा, ट्युशन लावा, तुम्ही स्वतः अभ्यास घ्या. त्यांना अशीच अभ्यासाची गोडी निर्माण होईल आणि तुम्हालाही कळेल की ते कुठं लॅक करतायत त्यांच्या स्टडीजमध्ये, तर तुम्ही त्यांना हेल्प करू शकाल. असं नाही की फक्त ही सेवा केली म्हणजे उद्या तुमचा मुलगा किंवा मुलगी पहिली येणार, अजिबात नाही. दोन्हीही हँड इन हँड कायम पुढं जातात. त्यामुळे सेवा आणि साईड बाय साईड कष्ट हे नक्की पाहिजे. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा.